नमस्कार फ्रेंड, मी विद्या. मिस्टर अँड मिसेस रावळ या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तर आज आपण सर्वपित्री अमावास्येला पितरांची काय काय सेवा केली जाते ते बघणार आहोत. सर्वपित्री अमावास्येला आपल्या कुळातील सर्व पितृपक्षामध्ये आपले सर्व पितर पितृलोकामधून पृथ्वीलोकावर आलेले असतात आपल्याला भरपूर आशीर्वाद देण्यासाठी. म्हणून आपल्याला सर्वपित्री अमावास्येला त्यांची पाठवणी करायची असते. म्हणून सर्वपित्री अमावास्येच्या सकाळी आपण सूर्याला अर्घ्य द्यायचा. 1 लोटा पाणी व त्यामध्ये काळे तीळ टाकावे व ओम नमः पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा. त्या पाण्यावर कोणाचा पाय पडणार नाही याची दक्षता घ्यायची. दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. त्यामुळे सर्वपित्री अमावास्येला सगळे विधी हे दक्षिणेकडेच तोंड करून करायचे असतात. पितृपक्षातल्या स्वयंपाकामध्ये उडदाचे किंवा काकडीचे वडे, खीर, कढी, भात, मिक्स भाजी ही आवर्जून केली जाते किंवा पितरांच्या आवडीचे पदार्थ त्यांना खाऊ घातले जातात. आपल्याला अगदीच नाही तरी जमले तरी बिना मीठ घालता भात व दही मिक्स करून त्याचा नैवेद्यही दक्षिण दिशेला तोंड करून ठेवू शकतो. आपण मनापासून त्यांना खाऊ घातले ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन घास घेणार हे निश्चित. पितृदोषाचे लक्षण व परिणाम भयंकर असतात. त्यामुळे आपण पितृपक्षात पितृतृप्त होणे ही गरजेचे आहे. कारण आपण पितरांचे खूप काही देणे लागतो. 7 पिढ्यांचे सुद्धा म्हणून हा दिवस त्यांना समर्पित करण्यात यावा एवढीच अपेक्षा. सर्व पितरांना ताट बनवलेलं आहे. आपण कावळ्याला नैवेद्य ठेवणार आहोत. तर इथं प्रथम रांगोळी काढून घ्यायची. प्रथम आपण इथे अग्निदेवतेला आवाहन करणार आहोत, विभूती देणार आहोत. सफेद फूल आणि कापूर, तूप वगैरे घालायचं. त्यानंतर हा नैवेद्य केलेला आहे पितरांसाठी. तो दक्षिणेकडे तोंड करून ठेवला जातो. तर ही आहे आमची दक्षिण दिशा. तर इकडे तोंड करून हा नैवेद्य ठेवायचा पितरांना. पाण्याचा वगैरे शिताळा दाखवून बोलवा काव काव असं बोलवून कावळ्यांना खाऊ घालायचं आहे पितरांना नैवेद्य.